जय शिवराय, नमस्कार भारत. आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट ऋग्वेद सेनाड आणि आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर ऋग्वेद दादा नमस्कार. आपण इथे आलात त्याबद्दल आभारी आहे. आणि आजचा जो विषय आहे मुळात तो लग्न-विवाह संबंधात असल्या कारणाने आणि तुम्ही स्वतः सुद्धा त्या क्षेत्रामध्ये वकिलीचा अभ्यास करत असल्या कारणाने, प्रॅक्टिस करत असल्याने तुम्हाला फार तो जवळून पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. आणि मी असं बरेचदा ऐकलेलं आहे अनेक जागेवरनं, की जो व्यक्ती वकिलाच्या क्षेत्रामध्ये आणि विशेष करून त्या फॅमिली लॉमध्ये प्रॅक्टिस करत असेल, त्या व्यक्तीचा मुळात फॅमिलीमधनं किंवा लग्न वगैरेच्या इन्स्टिट्यूशन्समधनंच विश्वास उठायला लागतो. तर नेमकं मला हे जाणून घ्यायचं आहे प्राथमिकतेने, की जे आमचे व्ह्युअर्स वगैरे पण राहणार आहेत त्यांना महत्त्वाचं आहे की मुळात लग्न ही जी प्रॅक्टिस आहे ही ज्या जुन्या पद्धतीने आपण बघतो तर नेमकं तिचं कल्चर काय आहे आणि ती आज कशा पद्धतीने वर्क करते. सर्वप्रथम पण आपल्या चॅनलवर मला बोलवलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि सर्व प्रेक्षकांना अभिवादन करतो. मुळात ज्या देशात आपण राहतो तो एक अतिशय सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ असलेली अशी भूमी आहे, ज्याला आपण देवभूमी म्हणतो. आपण लहानपणी प्रतिज्ञेमध्ये असं म्हणत होतो की विविधतेने नटलेला आहे या माझ्या देशाचा मला अभिमान आहे. तर ती विविधता म्हणजे खऱ्या अर्थाने जी डायव्हर्सिटी आहे कल्चरमधली, म्हणजे या देशामध्ये अनेक जातींचे सोडा, अनेक धर्मांचे, अनेक पंथ संप्रदाय आणि अनेक विविध प्रकारच्या मान्यता मानणारे एक मोठा प्रमाणात अशा प्रकारचे समाज एकत्रितपणे या देशामध्ये राहतात. बरोबर आहे. सगळ्या लोकांमध्ये त्यांचे धर्म वेगळे असतील, त्यांची आस्था वेगळ्या प्रकारची असेल, त्यांचे दैनंदिन जे काही त्यांचे कल्चर्स असतील, त्यांच्या पूजा पद्धती वेगळ्या असतील, पण सगळ्या धर्मांमध्ये सगळ्या संस्कृतींमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे लग्न व्यवस्था. त्याच्यामुळे लग्न व्यवस्था आणि परिणामी कुटुंब संस्था ही आपल्या देशाचा मूळ आधार आहे. आणि म्हणून इतके वर्ष झाले, अगदी रामायण महाभारत आणि त्याच्या अगोदरच्या काळापासून देखील जेव्हा आपण आपल्या भारताची संस्कृती किंवा इतिहास वाचतोय त्यावेळेला आपल्याला कुटुंब संस्थेचा एक महत्त्वाचा पगडा भारताच्या संपूर्ण इतिहासावर, संस्कृतीवर आणि आजचा काय तो तुझ्या माझ्यावर सुद्धा आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे ती एक अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि आज सुद्धा आजच्या तारखेपर्यंत देखील त्या व्यवस्थेवर आपला सगळ्यांचा विश्वास आहे आणि म्हणून ही व्यवस्था चालू आहे, लग्न व्यवस्था. मग लग्न व्यवस्थेचा हा जुना इतिहास आहेच, पण आत्ताचा जो मॉडर्न एरा आलेला आहे आणि या मॉडर्न एरामध्ये विशेष कारण असं आहे की एकीकडे आपण भारतीय लोक जे फार जुन्या काळातल्या विचारांवर अजूनही विश्वास ठेवून असतो. आपण आपली जुनी पौराणिक रूढी परंपरा आतापर्यंत आणतो, वैदिक परंपरा म्हणा किंवा पौराणिक म्हणा, आणि एकीकडे एक मॉडर्नायझेशनच्या नावाखाली वेस्टर्नायझेशनची थाप आमच्यावरती आली आहे. हो, तर याच्यामध्ये मॅरेज इन्स्टिट्यूशन्समध्ये आज काय चेंजेस बघायला मिळतात? कारण लॉमध्ये जेव्हा आपण कोर्टात जातो तिथे रोजचं काही ना काही नवीन प्रॉब्लेम्स असतात. तर आजच्या केसेस कशा पद्धतीचे असतात? म्हणजे पर्टिक्युलरली फॅमिली लॉ विषयी असं आहे की स्वाभाविकपणे भारतामध्ये वेस्टर्न विचारांचा पगडा आहे. तुमच्या माझ्या दैनंदिन जीवनामध्ये सकाळपासून आपण जी आपली दिनचर्या आहे, गुड मॉर्निंग आपण म्हणतो, सुप्रभात आपण आपल्याला म्हणणं आवश्यक वाटत नाही, तो काळाचा महिमा आहे, कालाय तस्मै नमः. त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन घ्यावं किंवा दुमत असण्याचं कारण नाही. प्रोफेशनलिझममध्ये सगळ्या इंग्लिशमधूनच कामकाज चालतं, कोर्टामध्ये बहुतांशी इंग्रजीमधून कामकाज चालतं. त्याच्यामुळे इंग्रजीचा पगडा भारताच्या ओव्हरऑल संस्कृतीवर पडलेला आहे. म्हणजे इंग्रज आले म्हणून तो पडला हा एक भाग झाला. इंग्रज नसते आले आपल्या भारतावरती तरी सुद्धा कालांतराने ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये तो आलाच असता. व्हेरी ट्रू. त्याच्यामुळे तो आला आहे, तो काही प्रमाणात आपल्याला ॲक्सेप्टही आहे, पण तो जर आपली संस्कृती डॅमेज करत असेल तर मग कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे. जसं मी अगोदर म्हणालो की पिढ्यानपिढ्या या देशामध्ये कुटुंब संस्था चालू आहे. जसे एकत्र कुटुंब पद्धती होती, तर एकत्र कुटुंब पद्धती हा या देशाचा मूळ गाभा आहे. म्हणजे मुलं कसे वाढतायत हे बऱ्यापैकी आईवडिलांना माहिती नसायचं, कारण काकाही तेच प्रेम करतोय, आजोबाही तेच प्रेम करतात आहे, मोठा दादा, बहीण आणि माहेरी येणाऱ्या आत्या वगैरे, असंच प्रकारचं तो सुंदर असं कल्चर भारतामध्ये अलीकडच्या काळापर्यंत आपण बघितलं. पण वेस्टर्नायझेशनचा प्रभाव, इमिजिएट प्रभाव आणि त्याचा रिझल्ट काय असेल तर न्यूक्लिअर फॅमिलीज हा त्याचा सगळ्यात मोठा आणि पहिला प्रभाव मी पाहिले की कुटुंब संस्था विखरली. म्हणजे आज लग्न करायचं असेल तर मुलींना माझा नवरा स्वतंत्र असला पाहिजे, आई वडिलांसोबत राहणारा नको, ही त्यांची एक कंडिशन आपण बघू शकतो. तर त्यावरून आपण एक साधारण अंदाज बांधू शकतो की बऱ्यापैकी वेस्टर्नायझेशन आपल्या कल्चरमध्ये आलेलं आहे, अगदी आपल्या घरापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि जर आपण याला बघायला गेलं की लग्न झाल्यानंतर आता वेगवेगळे एक्सपेक्टेशन्स क्रिएट झालेले आहेत. लाईक जर मला माझ्या घरी कोणाला जर मुलीसाठी एखादा वर पाहायचा असेल, मुलगा बघायचा आहे,
तर नॉर्मली रिसेंटमध्ये जसं इंस्टाग्रामवरती एक पोस्ट आली होती, त्याच्यामध्ये त्या मुलीने तिच्या डिमांड्स दाखवलेल्या होत्या की माझा नवरा अमुक 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 लाख रुपये महिना कमवत असेल तर मग मी लग्न करेल बा वगैरे वगैरे, त्याचं घर असलं पाहिजे, गाडी असली पाहिजे. आणि तिचा स्वतःचा पगार हा वर्षाचा 1.5 ते 2 लाख रुपये होता. हो. तर अशा जे एक्सपेक्टेशन्स क्रिएट होतात आहेत, याच्यामुळे आणि सोबत न्यूक्लिअर फॅमिलीचा अट्टहास, या दोनमुळे या लग्नाचं जे इन्स्टिट्यूशन आहे मॅरेज, त्याच्यावरती किती इम्पॅक्ट पडलेला आहे. बघा, प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात. मी माझ्या संबंधामध्ये असेही मित्र बघितले किंवा असेही परिवार बघितले की ज्यांच्या घरातल्या मुलींना, त्यांच्या कुटुंबियांना, त्यांना जॉईंट फॅमिलीतच पाठवायचं होतं. अगदी माझे त्यांचे जवळचे संबंध आहे. तुम्ही हे पण म्हणजे जसं एकीकडे आपण बोललो की बा मुलींना जॉईंट फॅमिलीत नाही जायचं, एकत्रित कुटुंब पद्धतीत नाही राहायचं, कारण तरी सणवारं असतात, लावून नेणं हा प्रकार असतो, असं वगैरे वाक्य प्रयोग वापरले जातात आपल्या बरोबर. पण साधारणतः जसं नाण्याची दुसरी बाजू मी म्हणालो की जॉईंट फॅमिलीज हवी, कारण तिथे आमची मुलगी सेफ राहील आणि तिथे माझ्या मुलीला जास्त चांगलं प्रेम मिळेल, जास्त चांगले संस्कार मिळतील, तिच्या होणाऱ्या मुलाला चांगले संस्कार मिळू शकतील, अशीही विचारधारा आजही जोपासणारे कुटुंब आपल्याकडे आहेत. ही अतिशय आनंदाची बाब आहे. अलीकडे असं झालं आहे की पूर्वी कसं होतं की समाजामध्ये जमिनी होत्या, पैसा कमी होता, पैशाचं महत्त्व कमी होतं, जमिनीवरही महत्त्व कमी होतं. त्यामुळे अगदी माझ्या वडिलांचं जेव्हाही लग्न झालं किंवा त्या पिढीचं जेव्हा लग्न झालं इथून साधारण 35-40 वर्षापूर्वीपर्यंत, तेव्हा मुलाचा पगार अगदी डायरेक्ट विचारत नव्हते मुलीवाले, कारण तेव्हा असं म्हटलं जातं, अगदी घरगुती चर्चांमध्ये असं म्हटलं की आता मुलीवाल्यांचा काळ आला आहे. पहिले असं होतं की मुलंवाले वाटेलचा डिमांड ठेवायचे आणि अगदी म्हणजे हुंडा असेल किंवा काही गोष्टी असतील किंवा देवाणघेवाण हा सगळे प्रकार, तर अगोदर ते खूप लार्ज स्केलवर मुलंवाड्यांकडून डॉमिनन्स व्हायचा त्याच्यामध्ये मुलांकडून. आता मुलीवाल्यांचा काळ आला. तो काळ असा आला की मुली शिकल्या, मुली घराच्या बाहेर पडल्या, मुली शिकल्या, मुली चांगल्या पगारावर नोकरीला लागायला लागल्या. एकीला पाहून दुसरीला वाटतं की माझंही असायला पाहिजे, दुसरीला पाहून तिसरीलाही वाटतं माझंही असायला पाहिजे. म्हणजे नोकरी, स्वतःचं करिअर ओरिएंटेड झाल्यात ना मुली आता. त्याच्यामुळे साधारणतः त्यांच्या अपेक्षा असतात की मला अशा प्रकारचा नवरा पाहिजे, म्हणजे मला जॉईंट फॅमिली नको हा एक भाग झाला, किंवा मला जॉईंट फॅमिली हवी हा एक भाग झाला, पण साधारण मुलाचा पगार इतका असावा, हे असावा, ते असावा. तो आता त्यांचा वैयक्तिक विषय आहे. म्हणजे कोणी कशा अपेक्षा ठेवाव्या, कारण परत तोच विषय येतो की सगळ्यांच्याच काही तशा अपेक्षा नसतात. काही अगदी आम्हाला मुलगाच 2 पैसे कमी कमवणारा असला तर चालेल, पण आम्हाला चांगला मुलगा असला पाहिजे, निर्व्यसनी असला पाहिजे, आई वडील चांगले कुटुंबियात असले पाहिजे, समाजात थोडा बहुत मानमरातब रुतबा असला पाहिजे आणि आपली मुलगी तिथे सुखी राहिली पाहिजे आयुष्यभर. हा एक भाग आहेच. नशिबान असतात अशी मुलं, असे मुलं नशिबान असतं असं म्हणायला हरकत नाही. आता तर मग तुम्ही ज्याला बोलतात की मुलींचा काळ आलेला आहे किंवा मुलीवाल्यांचा काळ आलेला आहे, तर मला हे एक विचारायचं की दादा, या सगळ्यामध्ये हे जे लग्न होतात आहेत आजच्या घटकेला, आधीच्या काळात ठीक आहे की काहीतरी लग्नाचा उद्देश होता की परिवार मोठा करायचा आहे किंवा मग पारिवारिक जीवनामध्ये अजून लोक आली पाहिजेत जेणेकरून परिवार अजून उत्तमतेने वाढू शकतो, ग्रो होईल, प्रोग्रेसिव्ह होईल. आजच्या घटकेला लग्न करण्यामागचं नेमकं कारण काय, की काय उद्देशाने आज, कारण तुम्ही कोर्टात असता त्याच्यामुळे तुला कुठे ना कुठे हे जाणवत असेल की अतिशय मूर्खांसारखे पण लोक कोर्टामध्ये येऊन जातात किंवा काल लग्न केलं, वर्ष झालं, पण आता आमचं काही इच्छा नाही किंवा मूड नाही, जमत नाही, आम्ही कम्पॅटेबल नाही होत एकमेकांसाठी, आम्हाला रिअलाइज होत आहे, आम्ही डिवोर्स घेतोय. आणि त्यांना काही एम नसतं, म्हणजे लग्न करायचंय बा, ट्रेंड सुरू आहे म्हणून केलं लग्न, डिवोर्स घेतला, परत फ्री झालो, असंही बघायला मिळतात. काय उद्देश दिसतो आजच्या काळात? बरं, मुळात असा आहे की हा खूप मोठा विषय आहे. म्हणजे कारण जेव्हा तुम्ही लग्न ही सामाजिक संस्था, म्हणजे ती कौटुंबिक व्यवस्था जशी आहे तशी ती सामाजिक व्यवस्था आहे. त्याच्यामुळे जसं आपण म्हणालो की वेस्टर्नायझेशनचा पगडा भारतीय समाजावर पडला, भारतीय जनमानसावर, आणि म्हणून तो कुटुंबावरही पडला. तर हा सगळा मोठा विषय आहे बरं, की मॉडर्नायझेशन कुठलीही गोष्ट जेव्हा येते, उपलब्धी जेव्हा निर्माण होते, त्यावेळेला ती काही ॲडव्हान्टेजेसही घेऊन येते, काही डिसॲडव्हान्टेजेसही घेऊन येते. मोबाईल आले, सुविधा झाली, पण मोबाईल आले म्हणून माणसांचा संवाद संपला, ही जसं डिसॲडव्हान्टेज झालं. आपण सोशल मीडियावर आलो, सोशल संपले, लोक समाज सोशल नाही राहिला. ठीक आहे, गणपती बसवला तर फक्त महाप्रसादाला जी भीड असते की तिथले दैनंदिन जे उपक्रम असतात, धार्मिक उपक्रम असतात, भजन कीर्तन असतील, काही अजून असेल, त्याला नसतं. तर हा जो समाजाचा माइंडसेट बदललेला आहे, त्याचा प्रभाव तुम्हाला कुटुंब संस्थेवर पण दिसतो. तो असा की लग्न म्हणजे आपल्या शास्त्रानुसार धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष म्हटलेला आहे. त्याच्यामध्ये लग्न हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहेच, तुम्ही नाकारू शकतच नाही. म्हणजे लग्न ही एक कौटुंबिक जबाबदारी आहे. आश्रम व्यवस्थेत पण आपल्या इथे गृहस्थ आश्रमाचा याच्यासाठी वापर केला जातो की गृहस्थ आश्रमामध्ये आपण लग्न करावं आणि लग्नानंतरची जे आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहे ते फुलफिल कराव्या, आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटीज रिलीज करणं हे देखील परमेश्वराची उपासना आहे वगैरे. तो सगळा एक विषय अध्यात्माकडे, त्यात आपण जाऊ नये.
ज्या वेळेला तुम्ही जबाबदारी स्वीकारत आहात आत्ता, म्हणजे कसं आहे, काळ जरी उपलब्धींचा असला तरी पॅकेजेस मागतात मुलीवाले, जसं पॅकेजेस मागतात. पण मग प्रत्येक मुलीला पॅकेजवाला जर नवरा पाहिजे, मग तेवढ्या नोकऱ्या कुठे आपल्याकडे नाही आहेत, तेवढ्या नोकऱ्या नाही आहेत. मग तेवढ्या नोकऱ्या नाही आहेत आणि अपेक्षा तर वाढूनच राहिलेल्या आहेत. मग लग्न कुठेतरी ऍडजस्टमेंटमध्ये होतं, ऍडजस्टमेंटमध्ये लग्न होतात. बऱ्याचदा बर्डनमध्ये लग्न होतं. म्हणजे एखाद्या मुलाला एखाद्या मुलीशीच लग्न करायचं होतं, पण काही कारणास्तव त्यांचा प्रेमविवाह होऊ शकला नाही, म्हणून त्यांनी वडिलांच्या किंवा आईच्या म्हणण्याखातर अमुक त्यांनी निवडलेल्या मुलीशी लग्न केलं, त्याला आपण अरेंज मॅरेज म्हणतो. ते लग्न खूप थाटात झालं, हे झालं ते झालं, पण त्या मुलाच्या मनात काय आहे माहित नाही ना लोकांना. व्हेरी ट्रू. मग ज्यावेळेला ऍक्च्युअलमध्ये तो तिच्यासोबत संसार करतोय घरामध्ये, त्यावेळेला त्याला व्यक्तीच्या आवडत नसल्यामुळे किंवा त्याला तिच्याविषयी स्वाभाविक प्रेम वाटत नसल्यामुळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. बरोबर आहे. बरेचसे लोक जुळवून घेणारही आहेत, कारण तसा आपण लहानपणापासून सगळे हेच ऐकत आलो आपल्या व्यवस्थेमध्ये, सामाजिक जेव्हा आपण वावरतोय त्यावेळेला, की लग्न हा ऍडजस्टमेंटचा विषय. छोट्यासाठी तुम्ही 4 मित्र असाल तर चौघांचं 24 तास पटेलच असं नसतं. भांडणं होतात, भांड्याला भांडं लागतंच घरात असं म्हटलं जातं. भांडणं होण्याचं आहे, पण प्रत्येकाचे भांडणं सवाट्यावरच आणले पाहिजे आणि ते लग्न तोडायलाच गेलं पाहिजे. हा जो काही अट्टाहास अलीकडे आलेला आहे, हा थोडासा कुठेतरी कमी व्हायला पाहिजे. कारण शेवटी हे सगळं करून जायचं कुठे? आयुष्य एकदा मिळालं, लग्न ही वन्स इन अ लाईफ टाईम मुवमेंट आहे, म्हणून आपण त्या उद्देशानेच लग्न करतो. प्री वेडिंग करतात, म्हणजे लाखांचे लग्न करतात. हा ठीक आहे. आणि जेवणावेळा एवढ्या 1-1, 2-2 रिसेप्शन्सवाले लग्न आले आहेत. हो ठीक आहे, हे सगळं खूप उत्तम आहे, हे सगळं खूप आनंदी आहे. तर पण काय की ज्यावेळेला ते लग्न तुटतात, जेव्हा ते लग्न पूर्णत्वाला जाऊ शकत नाही, त्यावेळेला थोडंसं माणूस म्हणून वाईट वाटतं. वकील म्हणून आम्हाला काय भूमिका तिथे पार पाडायची आहे ती पाडतो वकील सगळेच. पण आम्हाला ज्यावेळेला आम्ही ते सगळी ताटातूट पाहतो त्या संसारांची, त्यावेळेला मग आम्हाला ते प्री वेडिंग आठवतं, यांची तिथे रिसेप्शन चालू असताना. म्हणजे कसं आहे की आता मी ज्या वयात आहे, माझ्या वयाचे अनेक मित्रांचं लग्न बहुतांशी झाले, काय तर शिल्लकांचे होतात, शिल्लकांचे आणि होतील. हा, सगळ्यांचे लग्न व्हावे त्याच्यात काही माझा दुमत नाही. तो त्यांचा कौटुंबिक आणि वैयक्तिक अधिकार आहे, बरोबर, झाला पाहिजे. फक्त चॅलेंज त्यांच्यासमोर आहे, माझ्यासमोर आपल्यासमोर नाही आहे. जो लग्न करतोय त्याच्यासमोर हे चॅलेंज आहे की ते लग्न पूर्ण झालं नाही, त्याचं आणि त्या मुलीचं काही 2 हातांनी वाजते. त्यामुळे मुलींनी पण थोडंसं झुकतं माप घ्यायला पाहिजे, मुलांनी पण झुकतं माप घ्यायला पाहिजे की लग्न आहे, संसार आहे, आपण एवढा पैसा खर्चून एकत्र आलेलो आहोत, आपण हे लग्न केलं पाहिजे. त्याचे कारण अनेक असू शकतात लग्न तुटण्याचे. एक इगोचा एक झुकतं माप जेव्हा घेतलं, मला एकदम इगोचा विषय लक्षात आला एकदम, की बरेचदा ना, बऱ्याच रिलेशनशिप्समध्ये म्हणा किंवा लग्नाच्या संबंधात सुद्धा बरेचदा जे 2 लोक आहेत ज्यांच्यामुळे ते सगळं सुरू राहणार आहे, ते जे 2 रथाची चाकं आहेत, ते जेव्हा इगो क्लासेस क्रिएट होतात तिथे, तेव्हा मग बऱ्याच मोठ्या प्रमाणात डिस्प्यूट्स क्रिएट होतात, सेपरेशन क्रिएट होऊन जातं. इगोमध्ये असं आहे की बघा आता कसं झालंय की आता काही लग्न झालं नाही, होय मला बायकोसोबत कसं राहतात, कसा संसार होतो हे मी स्वतः अनुभवलं नसलं तरी ते आपण बहुतांशी पाहिलं. मित्र आहेत किंवा आपले आईवडील असतात किंवा आपल्या नात्यात उतरलेले अनेक कपल असतात. पूर्वीची जी जनरेशन होती त्यांच्यामध्ये असं होतं की भारतामध्ये कसं की पुरुष प्रधान संस्कृती आहे, तर बऱ्याचपैकी घरांमध्ये पूर्वी किंवा जे करता पुरुष असा जो कन्सेप्ट होता की आई हा माणूस किंवा तुझे बाबा बेटा तुझे वडील जे म्हणते ते करणं, विचार ते करायचं. त्यावेळेला एवढ्या प्रमाणात बायका कमवत नव्हत्या. व्हेरी ट्रू. आता कसं की आता स्त्रिया कमवतात, म्हणजे अतिशय अभिमानाची बाब आहे. ज्या अगदी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरतात, ऑटो चालवतात, ते अगदी अंतराळात सुद्धा चालल्या. आणि आम्हाला ज्युडिशियरीमध्ये जजेस, लेडी जजेस आहेत, काही आघाडीच्या वकील आहेत, स्त्रिया राजकारणात आहेत. तो अतिशय आनंदाची बाब आहे सगळ्यांसाठी, कारण शेवटी वुमन एम्पॉवरमेंट हा एक महत्त्वाचा विषय आणि बदलत्या काळानुसार आपण महिलांना सगळ्या स्तरावर संधी देतोय आणि संधी द्यायला पाहिजे. मानसिकता की त्यांच्यातही बरेच कॅलिबर असतात, असे अनेक उदाहरणं अनेक क्षेत्रांमध्ये आपण आजपर्यंत बघितले. पण मग त्यावेळेला स्त्रिया ज्या वेळेला ते करतात आहे त्यावेळेला मग थोडासा तो एक फॅक्टर येतो की मग मी पण बरोबरीचा पैसा घरात आणते आहे कमावून, तर मग माझं पण तेवढाच इक्वल शेअर प्रत्येक गोष्टीत, म्हणजे नॉट इन ओनली इन प्रॉपर्टी, लाईक इन एव्हरी डिसिजन मी जे म्हणेल ते पण थोडंसं कन्सिडर व्हायला पाहिजे. मग आता हाच आपसी ऍडजस्टमेंटचा विषय आहे, त्या दोघांचा म्युच्युअल अंडरस्टँडिंगचा विषय. ते बाहेरच्या माणसाला समजावून सांगू शकत नाही त्यांना, ज्यांनी लग्न लावलं ते पुरोहित सांगू शकत नाही,
आणि कुठलेही काउन्सिलर किंवा कुठलेही वकील त्यांनाही समजावून सांगू शकत नाही. हा त्यांचा स्वतःचा वैयक्तिक विषय असतो. लाईक माझ्या आई वडिलांना कधी काउन्सिलरची गरज नाही पडली. बरोबर. आता आले आहेत मार्केटमध्ये मॅरेज काउन्सिलर आल्या ना. आपण तो फॅमिली मॅन नावाची जी सिरीज आली होती त्याच्यामध्ये ते काउन्सिलरकडे जातो, अनुज वाजपेयी आणि त्याची ती वाईफ. तर काउन्सिलर हा जो विषय आहे की काउन्सिलरकडे तुम्ही जा, बदलता काळानुसार तुम्हाला वाटत असेल की नाही कोणीतरी आम्हाला गाईड करावं, तेही तुम्ही करा. अल्टिमेटली लग्न टिकवा, कारण ते तुम्हाला मुलं बाळ झाले आहे, शेवटी त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. जेव्हा ते आपल्या आईवडिलांची ताटातूट पाहतात त्याचा त्यांच्या मनावर खूप गंभीर परिणाम होतो. तो मगापासनं एक जो एक फॅमिली स्ट्रक्चर आहे त्याच्यामधल्या आपल्या आईवडिलांचे एक्झाम्पल्स देतोय, आपल्या आईवडिलांच्या काळातल्या लग्नांचं. हो, मी माझ्यासमोर, मी त्यांना जवळून पाहिलं असेल, माझ्यासमोर ती आदर्श पिढी. तर मुळात हे जे पॅरेंटिंगचा विषय इथे महत्त्वाचा ठरतो की नाही ठरत, आणि पॅरेंटिंगमुळे आता रिसेंटमध्ये जसं एक केस झालेली, त्या व्यक्तीने सुसाईड केली अतुल सुभाष केसमध्ये. तर तिथे सुद्धा आता रिसेंटमध्ये असं रिलीज झालं की त्याच्या बायकोचं स्टेटमेंट आहे किंवा तिची जी आई होती त्या महिलेची, तिने वारंवार कॉल्स करून भडकवण्याचा प्रयत्न वगैरे केलेला आहे अतुल, जो स्वर्गीय अतुल आहे त्याच्या विरोधामध्ये. तर पॅरेंटिंग हा एक मोठा फॅक्टर बनतो का या सगळ्या डिस्प्यूट्समध्ये, सेपरेशन्समध्ये? आणि हे जे इन्सिक्युरिटीज असतात पॅरेंट्सच्या स्वतःच्या मुलाला घेऊन किंवा मुलीला घेऊन, हा एक मोठा फॅक्टर क्रिएट होतो की नाही? होतो. पॅरेंटिंगमध्ये असं आहे की अतुल सुभाषबद्दल आपण बोलतोय तर त्यांच्याविषयी असं आहे की आपल्याला मुळात वास्तविकता माहिती नाही. म्हणजे तो व्हिडिओ समोर आला आणि त्या माणसाने आत्महत्या केली, आपल्याला त्यांच्याविषयी 100% सिंपती आहे. फक्त एवढंच आहे की जे रोज उठून स्टेटमेंट मीडियामध्ये येतच आहे, तेवढंसं काही त्याच्यावर खूप विश्वास ठेवला पाहिजे असं मला तरी वाटत नाही, म्हणून मी त्या विषयावर खूप मत व्यक्त करणार नाही. ओव्हरऑल जसं तू म्हणाला की आपण आपल्या आई वडिलांविषयी लहानपणापासून पाहत असतो, तर पॅरेंटिंग हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. कारण की तुम्ही लग्न करत आहात, तुम्ही एका अपत्याला जन्म देत आहात, त्याला उत्तम संस्कार देणं हे तुमचं कर्तव्य आहे. हे बेसिक आहे. याच्यासाठी लग्न करावं किंवा म्हणजे लग्न न केलेल्या माणसाला हे समजतं की बाबा त्याला मुलगा झाला, त्याने उत्तम संस्कार आपल्या मुलाला दिले पाहिजे. बरोबर आहे. शेवटी अनेक संतांनी पण लग्न केले नाही, त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य वाहून दिलं. काही लोकांनी हेच केलं आहे की मुलांना घडवताना तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. कारण लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असं आपण म्हटलं, तुम्ही जसा आकार द्याल तसं ते घडतं. कुंभारात जसा आकार देतो त्या भांड्याला किंवा त्या मूर्तीला मूर्तिकार जसा आकार देतो, तर लहान मुलाचा तो विषय असतो. तर पॅरेंटिंगची कन्सेप्ट तिथून चालू होते. केवळ माझी आई म्हणते आहे की बा मला नातू पाहायचा आहे, किंवा तिची आई म्हणते की मला मुझे पोता देखना है, म्हणून तुम्ही मुलाला जन्म देता आहात. पण तुम्हाला जर कॉन्फिडन्स नसेल की माझ्या मुलाला उत्तम पद्धतीने वागणूक देऊ शकतो, तर मग कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. व्हेरी ट्रू. त्याच्यामध्ये आर्थिक स्थिती महत्त्वाचा विषय वाटतो मला. हा अतिशय वैयक्तिक मुद्दा आहे माझा, की खूपच म्हणजे आर्थिक थोडी बहुत संपन्नता असेल तर आपण किती अपत्यांना जन्म दिला पाहिजे वगैरे, हा त्या कपलचा निर्णय असला पाहिजे. म्हणजे मी जर खूप गरीब आयुष्य अतिशय संघर्षात काढतोय, अतिशय म्हणजे हातावर म्हणजे 2 वेळच्या जेवणाचे माझे जे बांधे आहेत, बोलायचं झालं तर साध्या भाषेत, आणि मी 1-2 अपत्यांना जन्म देतोय, ते असं की माझ्या कर्मांचं फळ माझ्या मुलांनी का भोगावं? बरं, मी गरिबी का दाखवू? कदाचित माझी परिस्थिती सुधरेल 5-1 वर्षांनी, त्यावेळेला मी हा विचार करू शकतो. मग आज लग्न केल्याबरोबर उद्या मूल झालंच पाहिजे वर्षभरामध्ये, हा जो अट्टाहास थोडासा आहे तो भाग वेगळा आहे की बायोलॉजिकली वगैरे. कारण कसं आहे की मला असं वाटतं अलीकडे की लग्न हे कौटुंबिक किंवा वैयक्तिक विचारांपेक्षा सामाजिक बंधन जास्त बनत चाललंय. कुठल्याही लग्न समारंभात गेलं की लोक मुलाचं लग्न केव्हा करते, तू केव्हा लग्न करतो, तू कधीपर्यंत मित्रांच्या लग्नांमध्ये येशील, असे जे प्रश्न विचारतात. म्हणजे हे कुठेतरी थोडंसं त्या माणसाला एकांतात घेऊन विचारा ना तुम्ही की तुझा काय विचार आहे, तुला काय वाटतं. कारण की आपल्या अगोदरची जी पिढी आहे ती बऱ्यापैकी फोर्स करते आपल्याला लग्न करायला, म्हणून लोक लग्न करतात. तुझ्या मगाशीच्या प्रश्नाचं उत्तर, लोक का लग्न करतात? फोर्समुळे पण मोठा वर्ग लग्न करतोय. म्हणजे तुझ्या आईच्या आता होत नाहीये तर तिला मदत म्हणून तू घरामध्ये बायको आणली पाहिजे. म्हणजे बायको इज इन द सेल्फ ऑफ मेल. मला तसं म्हणायचं नाही. पण समाजाची मानवता जी आहे ती याच्यातून कुठेतरी हे होते ना, पोटरे होते, किंवा तुम्हाला घरकाम करणारी बायको नको आहे ना. अलीकडे असं की आपल्या जनरेशनमध्ये मुलांना जॉब करणं, आणि दॅट इज गुड की तिचाही विश्व आहे, तिने 4 पैसे कमवावे, तिने तिचे जमापुंजी तिच्याजवळ सेव्हिंग असावी. कारण की उद्या जर काही वैवाहिक आपत्ती तिच्यावर आली किंवा तिचा नवरा काही कारणास्तव डिसेबल झाला किंवा ती सक्षम नसेल, तो सक्षम नाही राहिला किंवा दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला, तर ती आपल्या मुलाला वाढवू शकली पाहिजे ना. व्हेरी ट्रू. इथे तिथे काम मागण्यापेक्षा तिची डिग्री आणि हक्काचा जर एक जॉब असेल तर तिला याची गरज नाही. बिलकुल.
मग तू आलाच आहे CIA वरती, तर रिसेंटमध्ये एक बरेच गोष्टींमध्ये लोक असं म्हणतात की सिन्स जेव्हापासून एक मोठ्या प्रमाणात लोक जॉब ओरिएंटेड झाले, करिअर ओरिएंटेड झाले, तिथे एक पर्सनल लेवलवरती लग्नाला किंवा पार्टनर्सला वेळ देण्यामध्ये ते असक्षम होऊन जातात आणि त्यांना सुद्धा कुठे ना कुठे इमोशन्स वॉइड असतोच, कारण ते कामांमध्ये असतात, प्रेशर्समध्ये असतात आणि घरापासून दूर असतात. तर एक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स ऑफिसच्या ऑफिसमध्ये क्रिएट व्हायला लागतात. मग तो पुरुष असो की स्त्री असो, हे दोघांसाठी पण कॉमन लेवलवरती होत असतात आता, आणि आताच्या लेवलला खूप इन्क्रीज झालेलं आहे आणि इथून बरेच सेपरेशन्स वगैरे पाहायला मिळतात. तर असं कोर्टामध्ये जेव्हा येतं तर तेव्हा ती कोर्टात काय कंडिशन असते आणि तुम्ही कशा पद्धतीने त्यांना सजेशन्स वगैरे देता? मुळात असं आहे की एखादा माणूस लग्न झाल्यावर बाहेर प्रेम शोधतो, तर तो खरंच प्रेम शोधतोय का आणखी काही शोधतोय, हा एक महत्त्वाचा विषय. आणि मग त्यामागची कारणं काय, की तो असं का करतोय? म्हणजे त्याची बायको खूप सुंदर आहे, दिसायला आहे, सुंदर आहे, म्हणजे त्याचं मॅरेज अरेंज असो की लव्ह असो. लव्ह असेल तर त्यांनी काहीच करायला नको, कारण की तू तुझ्या पसंतीने लग्न केलं आहे. काही केसेसमध्ये असे घटना आपण बघितल्या की बायको पळवून आणलेली आहे, अगदी आग्रहाने लग्न करून, घरच्यांचा विरोध पत्करून करून आणलेली आहे, पण तरी त्याचं बाहेर लग्न झाल्यानंतर 2 वर्षांनी तो बाहेर जातो. त्याचं बाहेर लक्ष आहे, बाहेरच्या विश्वाकडे किंवा बाहेरच्या मुलींकडे, कलिगकडे, ऑफिसमध्ये. हा असा आहे की लोकांना असं का करावं वाटत आहे किंवा याचं प्रमाण का वाढत आहे, हे तर याची उत्तरं तेच देऊ शकतील जे हे करतात आहे. पण आत्ता आपण जसं वेस्टर्नायझेशन बद्दल बोलतोय की ओपन रिलेशनशिप वगैरे शब्द आलेत आपल्याला. ओपन रिलेशनशिप, जसं माझ्या अगोदर जसं एक थॉट आला आहे, आता आहे म्हणजे तो थॉट, किंवा माझं अगोदर लफडं होतं असं मुलं म्हणतात. मी माझं वाक्य नाही की माझं अगोदर लफडं होतं तर माझ्या बायकोचंही लफडं असेल तर मी ते ऍक्सेप्ट करेल, प्रेम प्रकरण. तर ठीक आहे, ही झाली मॉडर्न विचारधारा आणि ऍक्सेप्ट करण्याची, म्हणजे ऍक्सेप्ट करणे पुढे ला, हे इथपर्यंत ठीक आहे. पण याच्या पुढे ज्या वेळेला एक्स्ट्रा मॅरिटलचा जेव्हा विषय येतो त्यावेळेला भानगड होते. म्हणजे असंही बरेचदा म्हटलं गेलं किंवा माझं एका व्यक्तीसोबत आहे बा लफडं सुरू आहे किंवा रिलेशनशिपमध्ये आम्ही अजूनही भले आपण लग्न केलंय, पण माझं त्या मुलीवरती प्रेम आहे आणि आम्ही दोघं सोबत राहणार आहोत, म्हणून तू पण तुझा शोध. आणि मला त्याला आता रेअरेस्ट केसेसमध्ये होत असेल, आपण म्हणजे आपल्या भोवतालचे जे सगळे चांगले लोक आहेत त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अजूनपर्यंत एवढ्या प्रत्यक्षपणे बघू शकलो नाहीये. बरं, आपण घटना येतात, बातम्या वाचतो आपण, असं सगळं असतं. त्याचे विविध कारणं आहेत की तुम्हाला कुठल्या तरी गोष्टी तुमच्या पार्टनरपासून मिळत नाही आहे लग्न झालेल्या, किंवा तुमच्या आपशी खूप मतभेद आहे की तुम्ही मनानेच एवढे दूर चालले गेले आहात की मग तुम्हाला कुठल्याच पद्धतीने जवळ येण्याची इच्छा नाही आहे, आणि मग म्हणून बाहेर शोधणे. आणि काही लोकांमध्ये, म्हणजे पुरुषांमध्ये, काही पुरुषांमध्ये तो भागच असतो की त्यांना जे एक लस्ट ज्याला म्हणतो आपण, तो असतोच भाग त्याच्यामध्ये त्यांच्या बायकोला ते एका प्रकारे चीट करतात आहे आणि त्यांच्या मुलांचं त्याच्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता असते. कारण तो माणूस पूर्णपणे जो आपल्या बायकोवर फोकस करू शकत नाही संसारावर, तो आपल्या मुलांवर कसा फोकस करू शकेल? व्हेरी ट्रू. कारण जेव्हा तुमचं त्या बायकोवर प्रेम असेल तेव्हाच त्याच्या मुलांवर प्रेम असू शकेल. पण हे पुरुषांबद्दलच लिमिटेड आहे की असं महिलांच्या बाबतीत पण घडतं? काही प्रमाणात महिलांच्या बाबतीत हे प्रमाण असू शकतं. आणि ज्या बातम्या आपण अलीकडे रोज उठून वाचतो आहे त्याच्यामुळे थोडंसं मला असं वाटतं की महिलांमध्ये हा भाग काही प्रमाणामध्ये आलेला आहे. याचा जो काही याचं कारण जे आहे, जसं वेस्टर्नायझेशन बोललो आपण की चलता है, एक चल जाता है वाला जो एक्स्ट्रीम लेवलचं जे फेमिनिझम क्रिएट झालेलं आहे की एकदमच लेवल अप करून, म्हणजे एकीकडे फेमिनिझम जी मुवमेंट आली तिथे आपण एक समानतेचा दृष्टिकोन बघतो, हो, पण त्याच्यावर जाऊन मुलांपेक्षा जास्त महत्वाचे आहेत आणि मुलांशिवाय किंवा पुरुषांशिवाय पण मुली जगू शकतात असं वगैरे जी माइंडसेट घेऊन एक्स्ट्रीम लेवलवरती गेलेले आहेत. यांचा कुठे ना कुठे डॉमिनन्स असल्या कारणाने पण समाजात ही सगळे प्रवृत्ती दिसते का? नाही, आता कसं आहे की एक्स्ट्रा मॅटर अफेअर करणं हा प्रेम त्या माणसाचा विषय असतो. मग ट्रेंड म्हणजे हाही करते म्हणून मी करेल असं नसतं. हा तिला काय वाटतंय, किंवा कसं आहे की जसं मी म्हटलं की पुरुषांच्या पण अनेक गरजापेक्षाही त्यांच्या ज्याला आपण हेल्पलेसनेस, नाईलाज म्हणतो की नाईलाज आहे यार त्याला, तर तसे बायकांचे की नाईलाज होऊ शकतात. आपण काही म्हणजे आपलं मी तरी बायकांशी आपण हे विषय इतक्या खुलेपणाने बोलत नाही. त्याच्यामुळे हा काही ट्रेंड आहे आणि म्हणून आपण फेमिनिझमला दोष दिला पाहिजे असं नाही. कारण फेमिनिझम मध्ये पण अनेक ॲस्पेक्ट्स आहेत. त्यांचं वुमन एम्पॉवरमेंट हा विषय आहे. वुमेनला त्यांना इक्वेलिटी द्या बायकांना, अशी त्यांची मागणी आहे. आणि त्यासाठी मला वाटते शासन कायदे बनवणारे आणि ज्युडिशियरी त्याच्यासाठी कार्यरत आहे. मगाशीचा जो मुद्दा आहे, किंवा जर पॅरेंटिंग जरी असेल किंवा, तर त्या पॅरेंटिंगचा
त्या सेपरेशनचा आईवडिलांच्या, मग त्या कोर्ट कचेरी असो किंवा नॉर्मल सेपरेशन असो, मुलांवर त्याचा खूप भयंकर परिणाम पडतो. त्यांचा लग्न संस्थेवर विश्वास होतो. अशी जर समजा 100 प्रकरणं असतील आणि त्यांना प्रत्येकी एक जरी मूल असेल, तर ती 100 मुलं त्यांचा लग्न संस्थेवर विश्वास उडू शकतो, कारण त्यांच्या आईवडिलांचे सेपरेशन झाले आहे. व्हेरी ट्रू. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही अरेंज मॅरेज असू शकतात, काही लव्ह मॅरेज असू शकतात. दुसऱ्या याच्यामध्ये मुद्दा असा आहे की हे जे काही अवांतर प्रेम प्रकरणांचं प्रमाण वाढलेलं आहे लग्न झाल्यानंतर, याच्यामध्ये एक मोठा रोल असा आहे की ज्या वेबसिरीज आता येतात आहेत भारतामध्ये, व्हेरी ट्रू, आणि जे मूव्हीज येतात आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणून पोर्ट्रे करताय आमच्या घरातली स्त्री? हा प्रश्न कुठेतरी समाज म्हणून आपण विचारणं आवश्यक आहे. कायदे जिथे कायदा सुव्यवस्थाच्या देशांमध्ये तिथे आपल्यासारख्या लोकांनी जिथे कल्चर आहे तिथे ते कल्चर डॅमेज करणारी व्यवस्था आहे. कारण कितीही नाही म्हटलं तरी चित्रपट हे समाजाचं प्रतिबिंब असतं. व्हेरी ट्रू. तर पूर्वी असं होतं की चित्रपटांमध्ये 25 वर्षापूर्वीचा काळ दाखवायचे, 25 वर्षानंतरचा काळ दाखवायचे की असं येईल बा. आपण अगोदरचे जे जुने सिनेमे बघितले तर आता आपल्याला ते आत्ता रिलेट होतात आहे की हे असं आहे. पण आता असं होतं की आता जे दाखवतात आहेत वेबसिरीजमध्ये ते मला वाटतं की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये चाललंय. नाही, पण जसं तू हे सगळं म्हणतोयस, तर इथे तू टीव्ही आणि एक प्रकारे चित्रपटांना आणलं, पण सोशल मीडियाची भूमिका इथे कितपत महत्वाची ठरते? कारण सोशल मीडिया एक छान इन्फ्लुएन्सिंग प्लॅटफॉर्म झालेला आहे आणि रिसेंटमध्ये ज्या नवीन नवीन वेबसाईट्स वगैरे आलेले आहेत किंवा काही नवीन प्लॅटफॉर्म्स क्रिएट झाले आणि त्याद्वारे जे काही प्रकरण होतात किंवा ज्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात आहे, त्या पण कुठे ना कुठे या मॅरेज कल्चरला हार्म करतात आहेत आणि भारतीय समाजात त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होण्याचं जास्त प्रमाण. तर अशा प्रकारे जर सोशल मीडियाला आपण घ्यायचं धरलं, सोशल मीडियाला दोष देण्यामध्ये अर्थ नाही, कारण सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे, हे आपल्या सगळ्यांनी ऐकलं आहे आणि हे सिद्ध झालं आहे. तसं मी म्हणालो की कोणती उपलब्धी जेव्हा येते तेव्हा ती बऱ्याच म्हणजे डिसएडव्हान्टेजेसही आणते आणि ॲडव्हान्टेजेसही आणते. तसं मोबाईल आले, तसं मोबाईलचंच म्हणजे डोबाळमानाने मोबाईलचं उदाहरण दिलं, म्हणजे सोशल मीडिया आला की सोशल मीडिया हे जसं अनेक गोष्टींना पूरक आणि कारक ठरलं, चांगलं माध्यम देखील ठरलं, तसं ते अनेक गोष्टींसाठी थोडंसं मला असं वाटतं की, कारण की ज्या मोबाईलनी टिंडर आणि बंबल सारखे देखील ॲप आणले. व्हेरी ट्रू. म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही जर मॅरिड आहात, तुम्ही इफ यू आर लिडिंग हॅपी मॅरिड लाईफ, तर तुमचं बंबल पण टिंडरवर काय काम, काय प्रोफाईल आवश्यक आहे? किंवा इव्हन रिलेशनशिप्समध्ये पण हे पाहायला मिळतं आपल्याला की दोघं लोक डेट करतात आणि त्याचं किंवा तिचं टिंडरवरची प्रोफाईल. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, किंवा एखाद्या स्त्रीने परपुरुषाला किती एंटरटेन केलं पाहिजे हे तिच्या नवऱ्याने तिला सांगायचं कामच नाही ना. किंवा मी एखाद्या स्त्रीचा नवरा असताना मी परस्त्रीच्या किती जवळ असलं पाहिजे, किती दूर बसलं पाहिजे, काय मॅनर्स अँड एटिकेट्स आहे, सगळंच काही कूल आहे आणि सगळंच काही ओपन आहे म्हणून काहीही करावं, हे जे काही आलं आहे आणि हे जे काही चाललं आहे याचा परिणाम कुटुंब संस्थेवर पडतोय. हे जे एक आजकाल एक आरोप लावण्याचं प्रकार झालेला आहे की तुम्ही कसे कपडे घालता आहात, याच्यावरती पण बरेचदा स्त्रीचं किंवा पुरुषाचं चरित्र मापलं जातं, त्याचं एक मापदंड बनवण्यात आलेला आहे. त्याचा फॅमिलीशी काही संबंध नाही. बरेचदा मग घरातली लोक किंवा जुन्या विचारांचे किंवा मॉडर्न विचारांचे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे क्लोथिंग किंवा माइंडसेट क्रिएट होऊन जातो. मग त्या पद्धतीचा फ्रीनेस किंवा एक ऑर्थोडॉक्स माइंडसेट क्रिएट होतो. तर त्याच्यामुळे मग पुरुषाला किंवा स्त्रीच्या चरित्राला तिच्या कपड्यांवरून किंवा त्याच्या कपड्यांवरून पाहिलं जातं घरच्या लोकांद्वारे, आणि मग त्याचाही त्रास होतो की आमच्या घरातली सून हीच जरा मॉडर्न विचारांची आहे. तो भाग असतोच. हे बघा, हा बेसिक भाग हा प्रत्येकच पिढीत आला. कारण आपल्या आजोबांची पिढी ही धोतरवाली होती, आपले जे अगोदरची जनरेशन आहे ते पॅन्ट होते. म्हणजे आता आपण जे आहेत, आता असं आहे की म्हणजे कोणी काय घालावं याचाही काही नेम नाही राहिला 2025 मध्ये. त्याच्यामुळे कोणी काय कपडे घालावे हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, आणि त्या सुनेनी कसे कपडे घालावे हा तिचा कितीही एक तिचा राईट आहेच तो, नो डाऊट. पण मग तिच्या परिवारात आली आहे, थोडं त्यांचंही काय म्हणणं आहे आणि तिची इच्छा, असं दोन्ही मिळून जर ते काही होऊ शकलं तर मला वाटतं की काय हरकत. जसं नदी एका फ्लोमध्ये वाहत असतो पण तिला एक बंधारा असतो की या लिमिटेशन्स मध्येच व्हायचं आहे. कुठलेही व्यवस्थित परिवार हा आपल्या सुनेच्या अंगावर अतिशय दळबदरी कपडे सहन करणार नाही. आणि शेवटी मग बघतानाच मुलगी आपण तशी बघितली पाहिजे, कारण की आजकाल मुलं मुली पहिले बाहेर भेटतात मग ठरवतात. एवढा आधुनिकतेचा काळ आला आहे, त्याच्यामध्ये मग फक्त कपडे हात जर इश्यू राहत असेल तर मग कुठेतरी लग्न जोडतानाच काहीतरी कमतरता राहिली असं म्हणायला हरकत नाही. इवन आता जसं एक हाय प्रमाणामध्ये आपल्या भारतामध्ये डिवोर्स पाहायला मिळतात, आधी हे प्रमाण नव्हतं. तर याचं इन्क्रीज जे होतंय, तर तुझं जे काही तुमच्या कोर्ट्समध्ये तुम्ही बघत असता, आणि आजकाल फॅमिली कोर्ट हे सगळ्यात जास्त चालणाऱ्या इन्स्टिट्यूशन्स पैकी एक आहे. तर
कशा कशा केसेस येतात आणि का एवढं प्रमाण वाढतं या टाईपचं? जसं आपण आतापर्यंत डिस्कस केलं, त्याच्यामध्ये त्या पुरुषाला समजा बाहेर लक्ष असेल, बाहेर त्याला एखाद्या दुसरी स्त्री आवडत असेल, मग ती पत्नी साधारण स्वाभाविकपणे तिला वाटेल की आपल्या पुरुषाने आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे बायको म्हणून. आणि मग समजा असं नसेल होत तर तिच्या भावनांचा उद्रेक होऊन शेवटी ती कोर्टाचे दरवाजे ठोठावते. कारण बेसिक न्यायव्यवस्थेवर सगळ्यांचा विश्वास आहे की मला कोर्टातून न्याय मिळेल. आणि डिवोर्सचं जसं प्रमाण वाढत आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. जिथे प्रेम असतं तिथे ट्रस्ट असतो, तिथे विश्वास असतो. जिथे त्या ट्रस्टला आणि विश्वासाला तडा जातो तिथे त्या प्रेमाची मात्रा आपोआप कमी कमी होत जाते. त्याच्यामध्ये मोबाईल एक मोठा रोल प्ले करतो की माझा नवरा मोबाईलमध्येच पाहत असतो पण तो मला कमी वेळ देतो. आता मोबाईलमध्ये काय पाहत असतो हे कोणालाच माहित नाही. बापरे. किंवा कदाचित तो काहीच पाहत नसेल, नुसतं रील्सच पाहत असेल किंवा फेसबुकच पाहत असेल, पण त्याला त्याच्या पत्नीमध्ये इंटरेस्ट येत नाही आहे काही केला संसार म्हणून, तर तिच्या भावनांचा उद्रेक होईलच आणि वाईस वर्सा. तर या ज्या डिवोर्सच्या केसेस वगैरे येतात तर कधी कधी खूप अँटिक असे पण केसेस तुमच्याकडे आले असतील जसं, तर तसं काही एखादं उदाहरण आहे का तुझ्याकडे की खूपच वेगळी केस होती किंवा खूपच विशेष अगदीच अँटिक असं रिझन दिलं बा, युनिकच रिझन होतं डिवोर्स वगैरे असं? तुला एक उदाहरण देतो. मी त्याला अँटिक आहे की युनिक आहे असं म्हणणार नाही. केसेस एवढ्या प्रमाणात आहे की ते बऱ्यापैकी सारखे असतात काही केस. एक माणूस आहे आणि तो ऑलरेडी त्यांनी पोक्सो जो ऍक्ट आहे, अंडर ट्रायल आरोपी आहे, तर तो अजून तो दोषी आहे की निर्दोष आहे हे अजून सिद्ध व्हायचं आहे. त्याची केस स्वतंत्र चालली आहे. त्याच्या बायकोने त्याच्यावर डिवोर्स केस दाखल केली की मला या माणसाचा सहवासी नको, मला डिवोर्स कागदोपत्री पण डिवोर्स पाहिजे. नुसतं सेपरेट राहून कसं आहे की नुसतं सेपरेट राहून होत नाही, कारण तुम्ही नुसतं सेपरेट आहे पण तुमच्या मागे कोणाच तरी आडनाव लागला आहे त्या मुलीच्या मागे, ती पुढचं लग्न करू शकत नाही ना. तिला तिचं आयुष्य तिला पुढे वाढायचं आहे. हा जेलमध्ये आहे, हा जितके महिने जेलमध्येच आहे. मुळात असं आहे की त्यामुळे तिला असं वाटतंय की बा मला माझ्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि तिचं म्हणणं आहे की माझा नवरा हा असाच आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर तो जो काही गुन्हा आहे त्याच्यात तथ्य आहे असं तिचं म्हणणं आहे. म्हणून तिला त्याच्यासोबत नाही राहायचं आहे. त्याने आतापर्यंत सहन केलं. शेवटी असं आहे की ती कमी शिकलेली आहे, त्याच्यामुळे तिला फार म्हणजे जॉब मिळणं कठीण आहे. मग तिचा जो काही गुजारा आहे तो ती कसा करेल? व्हेरी ट्रू. आता त्या जो तिचा पती आहे जो जेलमध्ये आहे, त्या पतीच्या नंतर त्याचे जे वडील आहे म्हणजे हिचे सासरे, त्यांनी हिचं भरण पोषण करणं हे त्यांचं काम आहे. पण तेही देखील होत नाही आहे. मग त्या सासऱ्याचं काम आहे की या मुलीचा आणि आपल्या नातो तुमचाच अंश आहे, तिला जे बाळायचं तुमचा अंश आहे, मग तुम्ही तुमचा वंश आहे ना तो, तर तुम्ही त्याचं भरण पोषण केलं पाहिजे. त्याच्या स्कूल फीज काय त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. या सगळ्या बाबी खूप महत्त्वाच्या आहे. आणि म्हणून मग तिने जर डिवोर्सची केस केली त्याच्यामध्ये काय चूक आहे? कारण तिच्याजवळ एज आहे की आत्ता जेमतेम 32-33 वर्षाची आहे. 27-28 साली तिचं लग्न झालं. तिला एक बाळ आहे 2-3 वर्षाचं. त्या बाळाला सोडून ती जॉबही करू शकत नाही. त्याचं धुणे भांडणे करणे हेच फक्त काम येऊ शकतील कारण ती अशिक्षित आहे. आणि मग त्या मुलाला ठेवून ती कुठे जाईल? ती सासू सासरे मुलाला सांभाळायला तयार नाही. अशा केसमध्ये डिवोर्स हा पर्याय आहे. त्याच्यामध्ये मग पोटगी वगैरे विषय असतात. तू आता पोटगीचा विषय काढला तर नेमका पोटगी हा विषय नेमका काय असतो? कारण अजूनही लोकांना पोटगी नेमकं कोणाला मिळते, का मिळतंय आणि त्याचे काय नियम आहेत हे काहीच माहिती नाहीये. पोटगीला आपण मेंटेनन्स म्हणतो आणि मेंटेनन्स हा स्त्री आणि पुरुष दोघांनी मिळू शकतो. पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये बायकाच तो क्लेम करतात. आता त्याच्यामध्ये असं आहे की बाईला ते सिद्ध करावं लागतं की बा मी शिकली सवरली नाही आहे किंवा मी शिकली असली तरी मी अमुक कारणास्तव जॉब करू शकत नाही. त्याच्यामध्ये आम्ही असिस्टंट लायबिलिटी ॲफिडेव्हिट वगैरे अशा बऱ्याच प्रकारचे डॉक्युमेंट्स लावतो किंवा वकील लावत असतात. आणि त्यातून मग निर्णय घेऊन कोर्टाला वाटतं की या बाईला इतका मेंटेनन्स मिळायला हवा, त्यानुसार कोर्ट ते ऑर्डर करतात. त्याची काही मर्यादा वगैरे सेट असते की इतका मेंटेनन्स मिळाला वगैरे की कितीही मेंटेनन्स? लिमिटेशन नाही. मुळात मी एक रिसेंटमध्ये मध्य प्रदेशच्या कोर्टचे जे व्हिडिओज येत असतात लाईव्ह कोर्टचे, त्यात एक पाहिलं की अक्षरशः महिन्याला 6 लाख रुपयाचा मेंटेनन्स मागितला त्या महिलेने. तर इतका पैसा एक पुरुष कुठून आणणार आहे दरमहाला? आणि जर त्याची ती कॅपॅसिटी नाही आहे तर सुप्रीम कोर्टनेच बहुधा ते इतक्यात एक विधान दिलं होतं की तुम्हाला बँकरप्सी म्हणजे तुमच्याकडे पैसे नाही आहेत हे कारण देऊन तुम्ही मेंटेनन्सपासून पळू शकत नाही. तर अशा अवस्थेमध्ये पुरुषांनी नेमकं काय करावं? कारण कुठे ना कुठे खूप मोठा फेअर फॅक्टर क्रिएट होणार आहे मॅरेज इन्स्टिट्यूशन. पुरुषांनी नेमकं काय करावं हे माझ्याकडे जेव्हा वकील म्हणून ये सल्ला गेला तेव्हा त्याला सांगली नाही. पण आता जर व्ह्युअर्सला बघायचंच असेल की व्ह्युअर्सला जर विचार असेल की मग अशा वेळेला पोटगीच्या बाबतीमध्ये पुरुषांनी काय करता येऊ शकतं किंवा पुरुषांनी काय विचार करावा? मुळात असं की तुम्ही लग्नच टिकवा ना तुमचं. ही परिस्थितीच काय आहे की तुमची बायको क्लेम करते. पण चूक दोन्ही करणं होऊ शकते ना. जर तू म्हणाला होतास की नाण्याला 2 बाजू असतात,
तर प्रत्येक वेळी महिलाच निर्दोष असेल किंवा महिलाच विक्टिम असेल असंही राहणार नाही. तर बरेचदा पुरुषही विक्टिम राहू शकतो. पण अवघ्या पुरुषाला त्याची केस लढावी लागेल. कोर्ट कशासाठी आहे? केस लढायला. तू तुझी बाजू सांग, मी अशा प्रकारे या कारणास्तव देऊ शकत नाही असं. आणि तुम्ही शिकले सवरले आहात, तुम्ही धडधाकटात आणि दर तारखेला कोर्टामध्ये येत आहात. कोर्ट तुम्हाला म्हणणारच आहे की तू इथपर्यंत येतोय तर जॉबवर जाऊ शकत नाही का? मग हा नियम महिलांना लागू होत नाही का? तर महिला येतात आहे म्हणजे तू त्याचा न्याय्य हक्क मागायला येतात, असा एक प्रिझम्पशन आहे ना सर. पिसा आहे तुमच्या काही कायदे जे आहे ते वुमन एम्पॉवरमेंटसाठी थोडेसे वुमन फेवरचे बनले असू शकतात, जे असं लोकांना वाटतं की हे बनले आहे. पण त्याच्यामध्ये महत्त्वाचा एक मुद्दा असा आहे की ज्या वेळेला लोकांना असं वाटतं की वुमन फेवरचे आहे, तुम्ही अगोदर म्हणाल पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि एक काळ होता की मुलंवाल्यांनी बऱ्यापैकी डॉमिनन्स दाखवला. तर त्याच्यामुळे बायकांना जाळून सुद्धा टाकला आपल्याकडे भारतात डॉवरीच्या केसेस वगैरे. तर तसं होऊ नये म्हणून बायकांना एम्पॉवर करण्यासाठी पण कोणी ना कोणते कायदे बनवण्यात आले असे. त्याचा काही प्रमाणात मिसयूज होतोय. तर आणि नाण्याच्या दोन बाजू असतात. त्याच्या प्रिव्हेन्शनसाठी काही मेजर्स जे कोर्ट उचलतं किंवा आणि लिमिटेशन्स बद्दल असं आहे की त्या माणसाची प्रॉपर्टी, त्याची इन्कम या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्याच्यानुसार कोर्ट ठरवतं. असं नाही की हिनी 50,000 मागितलं, त्याची इन्कम तर 20,000 रुपये आहे, कुठून 50,000 महिना देणार आहे? तेच म्हणजे अशी केसेस जेव्हा येतात तर तर असा तो महत्त्वाचा मुद्दा असतो. अच्छा, पण हे ज्या वेळेला ऐकलं जातं म्हणजे हे ज्या कानावरती पडतं असं बरेच वाटतं की मॅरेज इन्स्टिट्यूशन ज्याला आपण इतक्या वर्षांपासून पिढ्यानपिढ्या खूप मोठा दर्जा देतात, आपल्या आयुष्यातला एक मोठा भाग आपण म्हणतो त्याला. हो. तर असा भाग जेव्हा असा कोर्टाच्या दालनात येतो, पारिवारिक भाग, एक दोन व्यक्तींमधला किंवा दोन परिवारामधला भाग जेव्हा सामाजिक स्थळावरती येतो आणि तिथे त्यांच्यामध्ये आर्थिक बळावरती निकष निघतात की तह होतात किंवा 30,000, 40,000, 1,00,000, 2,00,000 तुम्ही हे झाले मेंटेनन्स. ज्याला म्युच्युअल डिवोर्स होता त्यावेळेला मग लमसम अमाऊंट दिली जाते की मेंटेनन्स आयुष्यभर असं देऊन टाका. अरे बघा असतं. मग त्याच्यात काय असतं? त्याच्यामध्ये ते आपसी सेटलमेंटचा विषय येतो. त्यामध्ये काय असतं म्हणजे की ते मग तू 5,00,000 ही रक्कम असू शकते, 10,00,000 असू शकते. कारण मुली स्वतःसाठी मागत नाही सगळा पैसा. कारण तिला जे बाळ झाला आहे, बरेचदा आता नॅचरल कस्टडी 7 वर्षापर्यंत ही आईसोबत असते. त्याच्यामुळे मुलगा जर आईच्या कस्टडीत आहे तर तो 7 वर्षाचा होईपर्यंत त्याला आईसोबत राहायचा आहे. आई त्याचा खर्च कुठून करेल? पुन्हा तोच मुद्दा येतो की तिच्या आईवडिलांची जबाबदारी नाही आहे ना ती जरी माहेरी राहत असेल तरी तुम्ही लग्न केलं तर तुमची ती जबाबदारी आहे. तुम्ही जबाबदारी हात झटकून चालत नाही सर. कायद्यांनी पण हात बांधले तुमचे, जसे जबाबदाऱ्यांनी तुमचे हात बांधले आयुष्यामध्ये. हे लग्न करावंच लागतं असं एक सांगितलं जातं. लग्न केलं तर माझे सगळ्या मुलाच्या आईवडिलांची ती जबाबदारी बनेल कारण तो त्यांचा वंश आहे. हो, तर कुठे ना कुठे त्या मुलीच्याही आईवडिलांची जबाबदारी, कारण ते रक्त तर दोघांचे घरात ठेवतात असा ना. घरात ठेवतात असा तिला. शेवटी असं की त्यांची आर्थिक परिस्थिती माहिती आहे का आपल्याला? नाही, केस टू केस ती पण डिफर करते ना. एक बराच मोठा वर्ग असा आहे की वर्षानुवर्षे सेपरेट राहतात पण कोर्टात जात नाहीये. म्हणजे ते कोर्टाची पायरी चढून वकिलांची फीस देऊन सगळे अफोर्ड करू शकतात, पण तरी ते करत नाहीये. पण ते नाही करायचं. सगळेच लोक कोर्टात येतात असंही नाही. म्हणजे सोशल मीडियावरती एक मुवमेंट चालतं. आता जसं सुभाष यांची केस झाली, अशा परिस्थितीमध्ये एक मुवमेंट चालते की बाबा पुरुषांविरोधात जे अन्याय होतात आहेत किंवा ड्यू टू महिला केंद्रित न्याय व्यवस्था, जे काही आमच्या मुलांवरती किंवा पुरुषांवरती जे त्रास येतात, अडचणी येतात, किंवा एका प्रकारे म्हटलं गेलं की कुठे ना कुठे एक कायदेशीर थोड्या बहुत प्रमाणामध्ये प्रताडणा होऊन जातं, तर याच्यावरती बोलायला कोणी पुढे येत नाही बा असं म्हटलं जातं. आता हा जो सगळा मुद्दा आहे, हा सोशल मुद्दा आहे. आणि जे तुमचे कायदे बनले आहेत, म्हणजे जसं मी म्हणालो की कायद्यांचा एक नाण्याला दुसरी बाजूही असते. जे कायदे बनले आहेत ते चूक आहे असं मी कधीच म्हणणार नाही, कारण मी त्या व्यवस्थेचा भाग आहे. मी वकील आहे, त्याच्यामुळे मी असं म्हणून चाललंच नाही. काही प्रमाणात त्याचा मिसयूज होतोय, हे मात्र नक्की. आणि अगदी हेही 100% आहे आणि हेही 100% आहे असं नसेल आहे, दोन्ही नाही आहे. काही प्रमाणामध्ये प्रत्येक गोष्टीचा मिसयूज होतो. लाडकी बहीण योजना काढली, त्याचाही लोकांनी 25-25 फॉर्म भरलेले लोक एकाच बाईनी, बरोबर, अशाही उदाहरण आपण बघितले आहे. त्याच्यामुळे मिसयूज हा होण्याचा आहे कुठल्याही व्यवस्थेचा, कुठल्याही कायद्याचा. आता त्याच्यामध्ये जर काही अमेंडमेंट्स आपल्याला हव्या असतील असं जर आपल्याला वाटतंय, तर आपण जे लॉ मेकर्स आहे, हा लॉ मेकर्सचा विषय आहे. व्हेरी ट्रू. हा लॉ मेकरचा विषय. शेवटी कसं आहे की तुम्ही जजेसला म्हणता, पण जे ऑनरेबल जजेस असतात त्यांचे पण हात बऱ्यापैकी कायद्याने बांधलेले असतात. ते कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन फार गोष्टी करू शकतात. म्हणजे जे लिहिलं त्याच्यानुसार चालावं लागतं, बऱ्यापैकी चालावं लागतं. जे तुम्ही एखादा जजमेंट जरी देताय तरी मग तुम्हाला तसे ग्राउंड्स हवे की तशा प्रकारचं जजमेंट द्यायला, तशी ती एक्सक्लुझिव्ह केस असावी किंवा तशी एक्स्ट्रा ऑर्डिनरी त्याच्यामध्ये फॅक्ट्स असल्या पाहिजे, तर त्या गोष्टी जजमेंट बनतात. नाही तर मग प्रत्येक गोष्टी ज्युडिशियरीवर ढकलून चालत नाही. कारण की लॉ बनवणारे, ज्याला आपण लेजिस्लेचर म्हणतो किंवा पार्लमेंट म्हणतो, त्यांची जबाबदारी आहे. ते बनवताना त्यांनी त्याचा एक तर विचार करायला हवा होता किंवा आता त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतं. हा आंदोलनांचा याचा विषय असण्यापेक्षा हा पार्लमेंटचा विषय.
आणि पार्लमेंट त्याच्यामध्ये अमेंडमेंट आणू शकतो. म्हणजे जे आजच्या घटनेला काही कारणास्तव एक वुमन सेंट्रिक किंवा स्लाइटली वुमन सेंट्रिक जे नियम बनलेत ते एक वुमन एम्पॉवरमेंटसाठी बनलेत असं आपण म्हणू शकतो, किंवा महिलांना 100% कारण की जसं आपण 3 वेळा हा विषय येऊन गेला की मग पुरुष प्रधान संस्कृती होती आणि त्याला कुठेतरी महिलांना समान न्याय, समान हक्क मिळाला पाहिजे, त्यांना समाजामध्ये समान दर्जा मिळाला पाहिजे, अगदी कुटुंबात देखील. यासाठी शासन आणि ज्युडिशियरी दोन्ही कटिबद्ध आहेत, म्हणून तसे कायदे बनले त्यावेळेला. मग या आजच्या तारखेतली जी पिढी आहे किंवा ही जी युवा पिढी किंवा ही जी जे लोक आहेत ज्यांना पुरुषांना न्याय द्यायचा आहे, मग यांनी मुळात ज्युडिशियरीला बोलण्यापेक्षा किंवा ज्युडिशियरीला चुकीचं घोषित करण्यापेक्षा लॉ मेकर्सकडे जाऊन त्यांनी आपल्या लोकप्रतिनिधींना सांगायला पाहिजे, हा. बाबी जाऊन सर तुम्ही पार्लमेंटमध्ये आहात, तुम्ही या गोष्टी बघा थोडा. तर हे विषय आणि कुठलीही गोष्ट जसं रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे म्हणतो, कुठली गोष्ट आज म्हटली उद्या होत नाही, त्यासाठी एक लॉंग प्रोसिजर असते. पण कुठे ना कुठे आज आम्ही हे बघतोय की ज्युडिशरीच्या आतमध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात लॉचा मोल्ड केला जातो. आता एखादा लॉ असतो ते ठीक आहे, त्याच्यात काही शब्द असतात, जर शॉल आणि विल असेल, शॉल असेल समजा, तर शाला तुम्हाला कळणेच आहे, भागच आहे ते. पण तिथे जर मे आलं तर मग करता येतं, नाही करता दोन्ही भाग घेऊ शकतात तिथे, फ्रीडम मिळतं. कसं की लिगल लँग्वेज ही वेगळी आहे. हा, लिगल लँग्वेज तुमच्या मे आणि शॉल जे सामान्य लोकांना इंग्रजी वाटतं त्याच्या बाहेरची आहे. तर लिगल लँग्वेज जर लोकांना कळली असेल, सगळे लोक इन पर्सनच केसेस लढले असते, मग वकिलांची गरजच नव्हता. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कुठेतरी तुम्हाला त्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे म्हणून न्यायव्यवस्था अस्तित्वामध्ये आहे. सुप्रीम कोर्ट जे आहे, इंटरप्रिटेशन करण्याचे पॉवर्स हे सुप्रीम कोर्टाला आणि ज्युडिशियरीला आहे, कारण कायद्यामध्ये इंटरप्रिटर्स ऑफ द लॉ असंच त्यांचं ओळख आहे, त्यांना ते अधिकार आहे. तर आपण एक शब्द पकडतो आणि यांनी निर्णय चुकीचा दिला असं म्हणाला, पण त्यांच्यासमोर जी 5 वर्ष केस चालली त्याचा रेकॉर्ड तुमच्या समोर आहे का? नाही, तो त्यांच्या समोर आहे ना. एक्झॅक्ट. तर मग त्यावेळेला त्यांना जे योग्य निर्णय वाटतं तो निर्णय ज्युडिशियरी देते. तर मग आता येणाऱ्या काळामध्ये जर हे जे मॅरेजेस इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना जर टिकवायचं असेल तर नेमका काय प्रोग्रेसिव्ह स्टेप्स असायला हव्यात? सामाजिक दृष्ट्या की कायदेशीर दृष्ट्या? प्राथमिकतेने तर कायदेशीर दृष्ट्या, कारण तुम्ही वकील आहात, तर तुम्ही कायदेशीर दृष्ट्या मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने एक गोष्ट सांगतो. ज्यावेळेला कुठलंही मॅटर, फॅमिली मॅटर कोर्टांमध्ये येतं, फॅमिली कोर्टामध्ये येतं, त्यावेळेला ज्युडिशियरी अटेम्प्ट घेते त्यांचं काउन्सिलिंग करण्याचा. नॉट ओनली इन कंटेस्टिंग डिवोर्स, म्हणजे जे भांडतात आहे डिवोर्स की एकाला पाहिजे आणि एकाला नको आहे, त्यांच्यात तर होतोच, पण ज्याच्यात म्युच्युअल डिवोर्स आहे, त्यांनी दोघांनी ठरवलं की आम्हाला दोघांनी वेगळं व्हायचं आहे कायदेशीर दृष्ट्या, त्याच्यात सुद्धा ज्युडिशियरी एक काउन्सिलिंग घेत काउन्सिलरकडे पाठवतात आणि त्यांचं काउन्सिलिंग घेतात. ज्युडिशियरी ट्राय करते की हा संसार तुटू नये, पण हा संसार तुटू नये, हे दोघं नवरा बायको सोबत राहिले पाहिजे. आता या बाबी कुठे लिहिलंय? त्या कायद्यात लिहिलंय. तर मग कुठेतरी लॉ मेकर्स पण या बाबतीत अवेअर आहेत आणि कुठेतरी ज्युडिशियरी पण या बाबतीत अवेअर आहे की या देशातली कुटुंब व्यवस्था जे जशी आहे ती तशीच मेंटेन राहिली पाहिजे, तरच ही संस्कृती आणि ही व्यवस्था पुढे हजारो वर्षापर्यंत जशी चालत आली तशी अजून पुढे चालत राहील. म्हणजे युएसला चुकीचं वाटत नाही म्हणून मी हाही प्रश्न करतो, याच्यातच ऍड ऑन करतो की ज्या वेळेला हे प्रयत्न केले जातात, बहुधा 6 महिन्याचा काहीतरी टेन्युअर दिला जातो तो सोबत राहायला, त्याच्यामध्ये टेक्निकल अगोदर दुसरे मॅटर्स त्यांचे ऑलरेडी चालू असतील आणि त्याच्यात ऑलरेडी 1-2 वर्षाचा कालखंड होऊन गेला असा, मग तो 6 महिन्याचा राहत नाही. तर या दरम्यानमध्ये समजा ही जर केस मॅरिटल अब्यूज किंवा मॅरिटल रेप सारख्या मुद्द्यांनी असेल तर मग याच्यामध्ये हा वेळ दिला जातो, नाही दिला जात? हाही मॅरिटल रेप अजून कायदेशीर मंडेला लागू झालं नाही आहे, त्याच्यावर बऱ्यापैकी डिबेट्स होतात. सामाजिक त्याच्यामध्ये फार चर्चासत्र होतात, टीव्हीवर डिबेट्स होतात, सोशल मीडियावर डिबेट्स होतात, लोक कमेंटमध्ये आपल्या मताने लिहितात. जोपर्यंत ते लिगलाइज होत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी बोलणं त्याला काय अर्थ. पण मॅरिटल अब्यूज ज्याला म्हणतो आपण, मॅरिटल अब्यूज म्हणजे तेच ना, ते एकमेकांविषयी क्लेम करतात की हिने मला त्रास दिला किंवा तो म्हणतो की त्यांनी मला त्रास दिला. शेवटी खरं काय आहे हे कोणालाच माहिती नसतं. तर मग अशा किंवा आपली केस लढतो आणि जजलाही माहिती नसतं. त्याच्यानंतर अनेक वर्षापर्यंत, अनेक महिन्यापर्यंत ती केस लढल्यानंतर त्यांना त्यातून जे वाटतं तसा निर्णय ते असा निघाले ते देतात. डिवोर्सची केस टाकल्यावर तुला डिवोर्स मिळेलच. उदाहरण देतोय, एक सांगतोय, मिळेल असं नाही ना, तुझी केस डिसमिस होऊ शकते जर कोर्टाला वाटलं की याची बाजू 100% बरोबर नाही आहे आणि खरोखर त्या मुलीला याची गरज आहे, तुमच्या मुलाला तुझी गरज आहे, तुम्ही सोबत राहायला पाहिजे. कोर्ट डिसमिस करेल ना तुझी पिटिशन. आणि सामाजिक दृष्टिकोनातून काय कामं केल्या गेले पाहिजे जेणेकरून एक मॅरेज इन्स्टिट्यूशन सस्टेन करेल? जसं आपण म्हणतोय की जसं मॅरेज एक सामाजिक बंधन आहे, म्हणजे ते पारिवारिक आणि कौटुंबिक जबाबदारी अतिशय व्यक्तिगत निर्णय येतो की लग्न करायचा की नाही. जोपर्यंत मला फायनान्शियली सेफ वाटत नसेल एखाद्याला तोपर्यंत तू लग्न करू शकत नाही. म्हणजे सोसायटीच्या प्रेशरमध्ये येऊ नये. सोसायटीच्या प्रेशरमध्ये एक तर येऊ नये किंवा लग्न करावंच लागतं हा एक भाग असला तरी ते लग्न केल्यानंतर आपण ते लग्न टिकवू शकू का? मुलींच्या एक्सपेक्टेशन, ज्या मुलीशी तू लग्न करतोय त्या मुलीच्या एक्सपेक्टेशन्स काय आहे, किंवा ती मुलगी लग्न करते तर मुलाचं
खरोखर बरं आपल्याकडे सरकारी नोकरीचा एक प्रस्ताव बऱ्यापैकी होतं ट्रेंड. पण आता असं आहे की IT मध्ये पण म्हणजे इंजिनियर लोकांनाही बऱ्यापैकी पगार असतो. लगेच काही ते उद्या निघणार नाही सगळे त्या कंपन्यांमधून. त्याच्यामुळे ते जरी प्रायव्हेटमध्ये असले तरी ते सरकारी नाही म्हणून त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देणे हे योग्य नाही. तुम्ही फक्त पैसा पाहून लग्न करताय का? आयुष्यामध्ये सुख, समाधान, शांती ह्या पण महत्त्वाच्या बाबी आहे. असं मला दोघांनाही म्हणजे मुलांना आणि मुली दोघांनाही सांगायचं आहे. त्यामुळे माणसाचं मन हा एक महत्त्वाचा विषय असतो. पेशन्स हा एक महत्त्वाचा विषय असतो संसार करताना. आणि सकाळी भांडण झाल्यानंतर, दिवसभर अबोला झाल्यानंतरही संध्याकाळी जर तुम्ही एकत्र जेवत असाल, तिथे खरं प्रेम आहे, तिथे खरं आनंद आहे, तिथे खरं कौटुंबिक सुख आहे. असं मला वाटतं. ठीक आहे, धन्यवाद दादा. म्हणजे मुळात बऱ्याच लोकांचे जे बरीच मतं आहेत किंवा बऱ्याच लोकांचे जे एक विचार दृष्टिकोन होता तो बहुधा शिफ्ट झाला असेल थोडा बहुत. कारण जे रिसेंटमध्ये झालेल्या केसेसमुळे एक मुद्दा सोशल मीडियावर येत होता आणि ज्युडिशरीवर एक कन्सिस्टंट ब्लेम देण्याचा प्रयत्न केला जात होता की एका विशिष्ट पद्धतीने न्यायव्यवस्था चालते वगैरे. त्यामध्ये बहुधा आता तरी लोकांनी बघितल्यानंतर चेंजेस येतील असं मला वाटतं. आणि आपण जो वेळ दिला त्याबद्दल फार आभारी आहे. मुळात हे माझं पहिलं पॉडकास्ट आहे आणि तुम्ही आलात, धन्यवाद. आणि जर कुठे काही शब्दात इकडे तिकडे फेरफार झाली असेल तर त्याबद्दल मी क्षमस्व आहे. तुम्ही मला बोलवलं आणि त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. तुमच्या ह्या चॅनलला, तुमच्या ॲक्टिव्हिटीला शुभेच्छा देतो सगळ्याच तुमच्या संपूर्ण टीमला. आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो की येणार नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचं जावं. इंग्रजी नववर्षाच्या शुभेच्छा. इंग्रजी नववर्षाची शुभेच्छा. थँक्यू.